नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। मी माझ्या मुलीचं अवघ्या 27व्या वर्षी लग्न केलं। तिचं एवढा उशिरा लग्न करण्याचं कारणही तसंच काही असं होतं। ती एकुलती एक असल्यामुळे लाडात वाढली होती। त्याचबरोबर तिला घरातील कामांची सवय नव्हती। मला त्यामुळेच माझ्या मुलीसाठी एकुलत्या एका मुलाची अपेक्षा होती। बऱ्याच वर्षाच्या शोधानंतर मला हवा तसा जावाई मिळाला होता। माझा जावाई गणेश एकटाच होता। त्याला ना आईवडील होते ना भाऊ बहीण। तो चांगल्या ठिकाणी नोकरीला होता आणि त्याचं स्वतःचं घरही होतं। माझ्या मुलीसाठी हवं तसं स्थळ शेवटी मिळालं होतं। कारण वेळ वाया न घालवता मी माझ्या सियाचं लग्न लावून दिलं। पण लग्नानंतर ती एकट्यानं नवऱ्याची व्यवस्थित सोय ठेवू शकणार नाही हे मला ठाऊक होत नव्हतं। मला वाटलं ती एका व्यक्तीचं तरी काम करून घेईल। मी लग्नाआधी तिला फार समजावलं होतं आणि तिने मला होकारही कळवला होता। आता तिच्या लग्नाच्या काही महिन्यानंतर ती घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणची कामे पाहून थकला होता। एके दिवशी मी स्वतः मुलीची खबर घ्यायला तिच्या घरी गेले होते। तिथे मी 2 दिवस राहिली। 2 दिवसांनी जेव्हा मी माझी घरी परतू लागली तेव्हा स्नेहाने मला थांबवून घेतलं। ती म्हणाली, आई मला सध्या फार थकवा जाणवतोय। तू अजून काही दिवस माझ्यासाठी इथेच थांब। असंही घरी जाऊन तू काय करणार आहेस? मी माझ्या मुलीच्या आळशी स्वभावाला जाणून होती। मागच्या 2 दिवसापासून मी तिच्या घरी सगळं काम बघत होती। पण म्हणून तिने तर तसा कामातून हातच काढून घेतला होता। मुलीचा आळशीपणा पाहून मला तर आता भीती वाटू लागली होती की गणेशने तिच्यापासून लांब होण्याचा निर्णय घेऊ नये। गणेश तिचा आळशीपणा अगदी मुकाट्याने सहन करत होता आणि असा शांत माणूस कधी ना कधी व्यक्त होतोच। गणेशचा राग कानावर येण्याआधी वेळीच मला मुलीला वळणावर आणायची गरज होती। म्हणून अजून काही दिवस मी सियाकडे थांबायचं ठरवलं। त्या दिवशी संध्याकाळी गणेश ऑफिसमधून घरी आला। आम्हाला त्याच्या घरी बघताच तो आश्चर्यचकित झाला। मी त्याला चहा नेऊन दिला। तो म्हणाला, सासूबाई तुम्ही आज सकाळी जाणार होता ना, मग अजूनही इथे कशात? मी त्याला म्हणाले, माझं इथे राहणं तुम्हाला आवडलं नाही का? तो म्हणाला, नाही तसं नाही। काल रात्रीच तुम्ही तुमच्या घरी जाण्याची घाई करत होतात। आता अचानक थांबलात म्हणून मी तुम्हाला प्रश्न केला। पुढे तो म्हणाला, तुम्ही इथे थांबणार असाल तर मला आनंदच आहे। कारण 2 दिवसापासून तुमच्या हाताचे चमचमीत पदार्थ मला खायला मिळत आहेत। मी तर म्हणेन लग्न झाल्यापासून आता कुठे मी पोटभर जेवतोय। गणेशचं बोलणं ऐकून माझ्या चांगलंच लक्षात आलं होतं की सिया तिच्या नवऱ्याची किती अवस्था ठेवत असे। मी त्याला म्हणाले, मी अजून काही दिवस तुमची काळजी घेण्यासाठी आणि सियाला घरातील अजून काही काम शिकण्यासाठी इथे थांबले आहे। तेव्हा गणेश म्हणाला, तुम्ही इथे कायमच्या राहिलात तरी मला काही प्रॉब्लेम नाही। कारण तुम्ही घरात असाल तर सियाही तुमच्यासारखी होईल। गणेशला त्याच्या घरी राहण्याचा कसलाही त्रास नव्हता। मी त्या दिवसापासून गणेशकडे राहू लागली। माझ्या मुलीचं लग्न झाल्यानंतर मी माझ्या नोकरीवरून रिटायरमेंट घेतली होती। कारण आता मी एकटीच होते। त्यामुळे मला जास्त पैशांची गरज नव्हती। आता मला पेन्शन येतच होती आणि राहायला माझं स्वतःचं घरही होतं। त्यामुळे उगाच जास्त दगदग न करता मी आराम करायचा निर्णय घेतला होता। बघता बघता मला सियाकडे काही दिवस उलटले। मागच्या 2 दिवसापासून गणेश रात्री हॉलमध्ये झोपत होता। गणेश आणि सियामध्ये काही वाद झाले असतील असं मला वाटू लागलं होतं। शेवटी न राहून 3ऱ्या दिवशी रात्री गणेशला हॉलमध्ये बघताच मी त्याच्याकडे गेले आणि त्याला हॉलमध्ये झोपण्याचं कारण विचारलं। तेव्हा काही न बोलता तो मला त्याच्या खोलीत घेऊन गेला। इथे जाताच तो म्हणाला, सासूबाई तुमची मुलगी किती गाढ झोपेत आहे हे तुम्ही बघतच असाल। आता कुठे आमच्या लग्नाला 5 महिने झाले, तोच याने 5 महिन्याचे 4 वर्ष केलेत। नवऱ्याला वेळ द्यायचा असतो हे तर तिला ठाऊकच नाही। तिला तिची झोप एवढी काय प्रिय आहे तेच मला समजत नाही। मला खरं सांगा, सियाचं हे पहिलंच लग्न आहे ना? कारण तिला माझ्यात कसलाच इंटरेस्ट दिसून येत नाही आणि तिला रोज रोज तेच समजावून माझं डोकं दिखू लागलं। म्हणून मी हॉलमध्ये येऊन झोपतो। गणेशचं बोलणं ऐकून मी तर फारच चिंतेत पडले होते। गणेश माझ्या मुलीवर अजिबात खुश दिसत नव्हता। मी तेव्हा त्याला म्हणाले, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तिला समजावते। गणेशाली मुलीमधील नात्यासंबंधाबद्दल माहिती होताच माझ्या डोळ्यावरची झोपच उडाली होती। कधी सकाळ होईल आणि मी माझ्या मुलीशी बोलेन असं मला झालं होतं। सकाळी गणेश ऑफिसला जाताच मी मुलीशी बोलायला ठरवलं। मी तिला म्हणाली, या लग्नानंतरचं आयुष्य कसं सांभाळायचं हे तुला आता मी शिकवू का? तुझ्यात हा अचानक बदल का? मी तुझं हे नवीन काय बघत आहे? तुला एवढी गाढ झोप कधीपासून येऊ लागली? तुझ्या झोपेला तुझा नवरा कंटाळला आहे हे तरी तुला ठाऊक आहे का? त्यावर ती म्हणाली, आई तू माझ्या
झोपेबद्दल बोलू नकोस. असंही मी एवढं किती वेळ झोपते. सियाला तेव्हा तिची चूक लक्षात येत नव्हती, पण तरीही मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. त्या दिवशी रात्री गणेश मला हॉलमध्ये दिसला नाही. त्याच्यात आणि सियामध्ये सगळं काही ठीक तर आहे ना हे पाहण्यासाठी मी त्याच्या खोलीबाहेर गेले. तिथे जाताच मी आत त्यांच्या खोलीत डोकावलं. आत पाहिलं तर गणेश मला त्यांच्या खोलीत खिडकीत उभा दिसला. सिया तर गाढ झोपेत होती. माझ्या समजावण्याचा तिच्यावर काहीच फरक पडला नव्हता. तेव्हा मी तिथून निघून लागली. तोच खोलीचा दरवाजा माझ्या साडीचा पदर अडकला आणि मला इतका जोराचा झटका बसला की मी तिथेच कोसळले. माझ्या पडण्याचा आवाज संपूर्ण कॉरिडॉरमध्ये घुमला. क्षणात गणेश पळतच खोलीबाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर घाबरलेपण आणि शंकेचे विचित्र मिश्र भाव होते. तो माझ्याकडे झुकत म्हणाला, सासूबाई, या वेळेत तुम्ही आमच्या खोलीबाहेर काय करत होता? मी त्याला म्हणाले, सकाळी मी सियाला समजावलं होतं. ती आजही झोपली तर नाही ना हे बघायला मी आले होते. तेव्हा तो म्हणाला, सियाला किती समजावलं तरी काही उपयोग नाही. मी तर आता तिचा नांद सोडला आहे. तुम्ही उगाच तिचं टेन्शन घेऊ नका. तिच्या नांदात तुमच्याच पायाला दुखापत झाली. तेव्हा गणेशने मला उठायला मदत केली. गणेश मला माझ्या खोलीत सोडून गेला. हळूहळू गणेशची नजर माझ्यावर थोडी जास्त स्थिर होऊ लागली होती, पण त्यावेळी मला त्याचा अर्थच लागला नाही. मी अजूनही व्यवस्थित छान राहणारी, नीटनेटकी, वयापेक्षा ताजीतवानी दिसणारी तरुणी होती. कदाचित म्हणून त्यांचं लक्ष माझ्याकडे जरा जास्तच थांबलं होतं. तो म्हणाला, सासूबाई, तुमच्यापेक्षा तुमची मुलगी जास्त थकलेली दिसते. तुम्ही तर अजूनही खूप फ्रेश दिसता. गणेशच्या बोलण्यावर फक्त मी स्मित केलं. पुढे असेच दिवस जाऊ लागले. मी सियाला प्रत्येक गोष्ट शिकवण्याचा प्रयत्न करत होते. मी हळूहळू माझ्याकडून घरातील कामही शिकून घेत होती. मुलीकडे गेल्यापासून 2 वेळेचा स्वयंपाक मीच करत होती. एके रात्री माझ्या कानावर भांडी पडण्याचा आवाज आला. तो आवाज ऐकून मी लगेच खोलीबाहेर आले. मी किचनकडे धाव घेतली तर तिथे मला गणेश जेवणाचं ताट वाढून किचन बाहेर येताना दिसला. मला पाहून तो दचकला. मगाशीचा तो आवाज ऐकून मी समजले होते की घरात चोर घुसला असावा. असं अर्ध्या रात्री गणेशच्या हातात जेवणाचं ताट पाहून मी त्याला प्रश्न केला, तुम्ही एवढ्या रात्री जेवणाचं ताट घेऊन कुठे जात आहात? तर तो म्हणाला, सासूबाई, मला रात्री भूक लागली नाही का लागू शकत. तुम्ही बनवलेल्या चमचमीत पदार्थांची चव अचानक मला आठवली आणि माझ्या पोटात कावळे ओरडू लागले. म्हणून म्हटलं, जरा 2 घास खाऊन घेऊयात. आता माझ्यासोबत तुम्हीही बसा. तेव्हा गणेशने आग्रहाने मला डायनिंग टेबलवर बसवलं. गणेश कधीकधी तर फारच फ्री वागायचा. मी त्याची सासू आहे हे तो जणू. तेव्हा 2 घास खाऊन मी लगेचच पाणी प्यायला आणि गणेशला सांगितलं, सकाळी काही विद्यार्थी घर भाड्याने घेण्यासाठी आले होते. तुमच्या घरातील वरची खोली रिकामीच आहे. तुम्ही ती भाड्याने देऊ शकता. इथे एक सुंदर घर सोडलं की काही विद्यार्थी मला भाड्यानेच दिसत आहेत. खोली रिकामी पडण्यापेक्षा त्याचे 2 पैसे. तेव्हा गणेशने खोली भाड्याने देण्यास नकार दिला. त्याच्यापुढे मी जास्त काही बोलले नाही. दुसऱ्या दिवशी रात्री गणेश रागात पाय आपटत माझ्या खोलीत आला. त्याने एक नवीन ड्रेस माझ्या हातात दिला आणि म्हणाला, हे घ्या, आता तुम्हीच ठेवा हा ड्रेस. हवं तर तुम्हीच परिधान करा. गणेशचं बोलणं ऐकून मी तर थक्कच राहिले होते. मी त्याला म्हणाले, तुम्ही हे काय बडबडताय? मी तुमची सासू आहे हे विसरू नका. त्यावर तो म्हणाला, आता माझ्या बायकोला तर झोप आवरेनाशी झाली. मग मला माझ्या बाकी सगळ्या हौसी सासूकडूनच पूर्ण करून घ्याव्या लागतील ना. हा ड्रेस मी स्नेहासाठी आणला होता, पण ती तर हा ड्रेस घालायचं विसरून छान झोपी गेली. गणेशचं बोलणं ऐकून मी लाजिरवाणी झाली होती, कारण गणेशचे ते शब्द मला माझ्या मुलीमुळे ऐकावे लागत होते. त्यामुळे मी रागातच तिथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी सिया झोपेतून उठून नाश्ता करतच खोलीतून बाहेर आली. ती बाहेर येताच मी तिच्या हातात तो ड्रेस दिला आणि म्हणाली, सिया, मी आत्ताच्या आत्ता इथून जात आहे, कारण तू जर मला सुधारणारी दिसत नाहीस. तुझ्यामुळे मला काल गणेशने माझ्या हातात हा ड्रेस ठेवला. तुझ्यामुळे मला गणेशचं बोलणं ऐकावं लागलं. मी सियाला म्हणाली, घरात शांतता व सुख हवं असेल तर पती पत्नी दोघांनाही एकमेकांना समजून घ्यायला शिकलं पाहिजे. तू हेच वारंवार दुर्लक्षित करतेस आणि त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे. मी त्या क्षणी तिला थोडं कठोरपणानेच बोलले. माझे शब्द ऐकून सियाच्या डोळ्यात पाणी. लगेच ती रडतच म्हणाली, आई, मला माहीत आहे की तू काही दिवसांपासून माझ्याच भल्यासाठी मला समजावत आहेस आणि मी ते सगळं मनापासून ऐकते, पण मी काय करू? मला रात्री एवढी गाढ झोप कशी येते ते मला समजत नाही. लग्नाच्या काही महिन्यानंतरपासूनच मला अचानक अशी झोप येऊ लागली. तुला माझा नवरा माझ्याबद्दल काय सांगतो ते मला माहीत नाही, पण आजपर्यंत मी गणेशचा जो अनुभव घेतला आहे
त्यावरून तर मला हेच जाणवलंय की गणेशलाच माझ्यात इंटरेस्ट नाही आहे. तुला खोटं वाटत असेल तर तू एक रात्र माझ्या खोलीत राहून बघ, म्हणजे तुला समजेल. तिचं बोलणं ऐकून मी जरा विचारात पडली होती. सिया तिच्या नवऱ्याबद्दल खोटं बोलत होती की गणेश त्याच्या बायकोबद्दल खोटं बोलत होता हे समजायला मार्ग नव्हता. त्या रात्री मी सियाला माझ्या खोलीत जायला सांगितलं आणि मी तिच्या जागी जाऊन झोपले. त्या रात्री मी स्नेहाप्रमाणे तयार झाले व तिच्या जागी गेले. तेव्हा मी चेहऱ्यापर्यंत पूर्ण पांघरून घेतलं होतं. गणेश खोलीत अचानक आला तसे मी दचकली. गडबडीत माझ्या पायावरचं पांघरून खाली सरकलं आणि मी पूर्णपणे झोपेच्या अवस्थेत असल्यासारखं दिसत होती. खोलीत प्रकाश फारसा नव्हता. गणेशला मी सिया समजली हे माझ्या लक्षात आलं. तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला, सिया, अजूनही झोपलीस तर मला काय बोलावं हे सुचत नव्हतं. त्याला अजूनही मी त्याची बायको वाटत होती आणि त्याच भ्रमात तो पुढे येत होता. तो माझ्याजवळ बसला. मी गार झोपल्याचं नाटक करत होते. गणेशने हळुवारपणे माझ्या पायाला स्पर्श केला. मी अजूनही हालचाल केली नाही. मग त्याने माझ्या पायाचा अंगठा हातात घेतला आणि हळुवारपणे दाबू लागला. त्याचे बोट माझ्या तळपायावर फिरू लागले. त्याचा मृदू स्पर्श पण आग्रही होता. त्याने माझा पाय हळूच वर सरकवला आणि माझ्या गुडघ्यापर्यंत मायेचा स्पर्श केला. त्याच्या हात माझ्या त्वचेवर फिरत होते. हा स्पर्श मला एक विचित्र सुखद धक्का देऊन गेला. हे असं कधीच घडलं नव्हतं. मी पांघरुणाखाली सुन्न झाले होते. त्याच्या स्पर्शाने माझ्या अंगात एक वेगळी सळसळ निर्माण झाली होती. तो माझ्याजवळ अगदी आला. त्याचा श्वास माझ्या केसात उमटू लागला. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मला जाणवलं जर मी लगेच उठून स्पष्ट बोलले नाही तर परिस्थिती फारच बिघडू शकते. पण त्याच क्षणी त्याच्या एवढ्या जवळ येऊन मी गतफ्राय झाले होते. त्याची उबदार नजर माझ्यावर खिळली होती आणि मी हे त्याच्याकडे पाहत होती. एक विचित्र आकर्षण होतं त्या क्षणी. पण तेवढ्यातच पुन्हा त्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला. त्या क्षणी मला एका मुलीचा आवाज स्पष्ट ऐकू आला. त्या आवाजाने गणेश एकदम थबकला. ती मुलगी दारातून आत येताच रागाने म्हणाली, गणेश, आता माझ्यापासून मन भरलं का की तुला तुझी घरातील बायको जास्त चांगली वाटू लागली. तिचे शब्द ऐकताच गणेश माझ्या जवळून झटक्यात दूर झाला. मी पांघरण्याच्या बारीक फटीतून सगळं पाहत होती. खरोखरच एक अनोळखी मुलगी गणेशच्या खोलीत आली होती. ती मुलगी चांगली संतापली होती आणि गणेश तिच्याकडे आचारी आणि भीतीच्या नजरेने पाहत उभा होता. ते सगळं पाहून माझं हृदय धडधडू लागलं. इतक्या रात्री इतक्या रागाने बोलणारी ती मुलगी नेमकी कोण होती आणि इथे ती कशी आणि का आली होती? त्या क्षणी मला एकच गोष्ट कळाली, या घरात काहीतरी गंभीर लपलंय आणि माझ्या मुलीला त्याची मुळीच कल्पना नाही. ती मुलगी नुसती त्याच्या खोलीत नव्हती तर ती माझ्या गणेशच्या अगदी जवळ उभी असल्याचं स्पष्ट दिसत होतं. दोघांचे हावभाव, त्यांच्या आवाजातील कुजबूज हे सर्व काही माझ्या अंगावर काटा आणण्यासाठी पुरेसं होतं. मी हालचाल करू शकत नव्हते. डोळे उघडे होते पण शर्यत सोडणं आणि ते दोघे याचा फायदा घेत होते. त्या मुलीचा आवाज मला पुन्हा ऐकू आला, गणेश, जरा सावध राहा. ती उठली तर गणेश अत्यंत थंडपणे म्हणाला, ती सकाळपर्यंत हलवूही शकत नाही. तिच्या पाण्यात मी रोजप्रमाणे आजही औषध टाकले, त्यामुळे काळजी करू नकोस. आजची रात्रही आपल्या ताब्यात आहे. त्यांच्या त्या 2 वाक्याने मला खूप मोठा धक्का बसला. ती मुलगी पुढे म्हणाली, तुझ्या बायकोचा बंदोबस्त झाला, पण सासूबाईचं काय करायचं? त्यांच्यामुळे आपल्या रोजच्या भेटीत आता खंड पडू लागला. त्यावर तो म्हणाला, मी तर माझ्या सासूबाईशी मुद्दामहून चुकीचं वागलो. मला वाटलं अशा वागण्याने तरी लाज धरून त्यांच्या घरी जातील, पण सासूबाई तर इथून जायला तयारच नाहीत. त्यावेळी गणेश आणि त्या मुलीचं बोलणं ऐकून मी थक्कच राहिलो होतो. म्हणजे गणेश माझ्या मुलीला धोका देत होता. तेव्हा मी माझ्या पांघरुणाबाहेर आली. मला पाहून गणेश शॉक झाला होता. मी त्याला म्हणाले, मी तुम्हाला एक चांगला व्यक्ती समजले होते, पण तुम्ही तर माझ्या मुलीला धोका देत आहात. मी तुम्हाला सोडणार नाही. त्यावर ती म्हणाली, तुझी मुलगी जर मतिमंद आहे, तिच्यासारख्या मुलीला कुठला पुरुष बायको म्हणून स्वीकारेल? ते बरं झालं तुला आज सगळं दिसलं. आता तुझ्या मुलीला इथून चालते हो. गणेशला आमचं आयुष्य आनंदात जगू दे. ती मुलगी त्याच्या कॉलनीतील एका घरात भाड्याने राहायची. तिचे गणेशसोबत अनैतिक संबंध होते. त्यावर गणेश माझ्यासमोर तिला म्हणाला, मी तुझ्यासोबत आयुष्य घालू शकत नाही. तुझ्यासारख्या लोकांचा संबंध फक्त काही काळासाठी असतो, पण माझ्या बायकोसाठी मी काहीही करू शकतो. मी तिला सोडू शकत नाही. माझ्यासमोर त्याने त्याच्या त्या प्रियसीला धुतकारून लावलं. गणेशच्या अफेअरबद्दल समाजात मला चांगलाच धक्का लागला होता, पण त्याच पुढच्या क्षणी घडलेल्या घटनेने मी आणखी स्तब्ध झाले. गणेशने त्या मुलीला धुतकारून लावलं होतं, पण त्याच्या डोळ्यात खरी सल का की हा केवळ
समोरचा सोज्वळपणा होता. मी गोंधळून गेले होते. त्या मुलीला गणेशकडे शेवटची वैतागलेली नजर टाकली आणि ती तिथून निघून गेली. खोलीत आता फक्त मी आणि गणेश आणि गाढ झोपलेली सिया होती. गणेश माझ्याकडे पाहत उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणा, लाज आणि काहीतरी वेगळं होतं. सासूबाई, मी तो काही बोलण्याचा असा प्रयत्न करत होता. काही बोलू नकोस, मी त्याला थांबवलं. उद्या सकाळी बोलूया, आता मला एकटं राहू द्या. मी माझ्या खोलीत गेली. रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. सकाळी उठल्यावर मी सियाला सगळं सांगायचा ठरवलं होतं, पण सकाळी उठल्यावर स्नेहानेच मला चकित केलं. मी स्वतःहून लवकर उठली होती. एवढेच नव्हे तर तिने स्वयंपाकघरात जाऊन चहा केला होता. मी चहाचा कप घेऊन माझ्या खोलीत आली. आईचा चहा, ती हसत म्हणाली. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. सिया, तू लवकर उठलीस? हो आई, काल रात्री मला स्वप्न पडलं की एक विचित्र स्वप्न. त्यात मला जाणवलं की मी माझं आयुष्य घालवत आहे. गणेश माझ्यापासून दूर जातोय. त्या स्वप्नाने मला एवढा धक्का बसला की मी ठरवलं आजपासून बदललेलं. ते म्हणाली. तिचं हे बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं, पण लगेचच मला कालची रात्र आठवली. गणेशचं त्या मुलीशी असलेलं नातं आणि स्नेहाच्या पाण्यात टाकलेलं औषध. मी स्नेहाला सगळं सांगायचं ठरवलं होतं, पण तेवढ्यात गणेश तिथे आला. त्याच्या हातात एक कागद होता. तो थेट माझ्यासमोर आला आणि म्हणाला, सासूबाई, हे बघा. मी तो कागद वाचला. तो पोलीस स्टेशनचा होता. त्यात लिहिलं होतं, गणेशने आपल्या मैत्रीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तिच्या नावे ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल झाला होता. मी काल रात्रीच पोलिसांत फोन केला होता. गणेश म्हणाला, तिने मला महिनोपासून ब्लॅकमेल करत माझ्या लग्नाचा आधीपासूनच आमची ओळख होती, पण लग्न झाल्यावर मी तिला सोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने माझ्यावर दबाव आणायला सुरुवात केली. सियाला औषध देण्याची कल्पना तिचीच होती. मी अंधारात पडलो होतो, पण काल रात्री तुम्ही मला जागं केलं. माझी चूक माझ्या लक्षात आली. सिया हे सगळं ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य, दुःख आणि राग होता, पण ती शांत होती. गणेश, तू मला हे सगळं लपवलंस. सिया शांतपणे म्हणाली. माफ कर मला स्नेहा, मी अंधारात होतो, पण आता मला जाणीव झाली. मला तुझ्यासोबत राहायचं. खरं तर नातं तुझ्याशीच आहे हे मला कळाले आहे. गणेश तिला म्हणाले. सियाने काही क्षण गणेशकडे पाहिलं, मग ती माझ्याकडे वळली. आई, तू काय म्हणतेस? मी दोघांकडे पाहिलं. बाळा, हा तुझा निर्णय आहे, पण आधी याने पोलिसात जाऊन स्टेटमेंट द्यायला हवं. त्याने केलेल्या चुकीची जबाबदारी घ्यायला हवी. मगच पुढचा विचार करता येईल. गणेश तयार झाला. तो पोलिसात गेला. त्याने आपली चूक कबूल केली. त्या मुलीवर गुन्हा दाखल झाला. काही दिवसांनी गणेश आणि सियाने नव्याने सुरुवात केली. गणेशने कायमच मद्यपान सोडलं. सियाने घराची जबाबदारी घेतली. दोघांनी एकमेकांना समजून घ्यायला सुरुवात केली. आता मी कायमची त्याच्याकडे राहू लागली, पण आता मी फक्त एक आई म्हणून नाही तर एक मार्गदर्शक म्हणून त्याच्यासोबत आहे. सिया आता पूर्वीसारखी झोपाळू राहिली नाही. गणेशही तिला प्रत्येक गोष्टीत साथ देतो. एके दिवशी संध्याकाळी गणेश म्हणाला, सासूबाई, तुम्ही आमच्यासाठी देवदूत बनून आलात. तुम्ही नसता तर आमचं घर उद्ध्वस्त झालं असतं. मी हसले. गणेश, प्रत्येक माणसाला संधी मिळायला हवी. ती संधी तू सार्थक केलीस. आता पुढे पहा. सियाला सुखी ठेव. आज त्या दोघांचं नातं आधीपेक्षा जास्त घट्ट झालंय. त्यांनी एकमेकांवर विश्वास ठेवायला शिकलंय आणि मी आता एक समाधानी आहे, जिला आपल्या मुलीचं खरोखर सुख मिळालेलं दिसतंय. सिया आणि गणेशच्या आयुष्यात सर्व काही पुन्हा सुरळीत झाल्यासारखं दिसत होतं. घरात पुन्हा हसण्याचे आवाज ऐकू येऊ लागले होते. गणेशने नोकरीवर अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली होती, तर सियाही रोज पहाटे उठून घरातील सर्व कामे स्वतः करू लागली होती. तिच्यात झालेला बदल पाहून मनापासून समाधान वाटत होतं, पण मनाच्या एका कोपऱ्यात अजून एक शंका सतत डोकावत होती. इतकं सगळं घडून गेल्यानंतरही त्या प्रकरणाचा शेवट इतक्या सहज झाला असेल का? हा प्रश्न मला स्वस्थ बसू देत नव्हता. एके दिवशी दुपारी घराची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तर समोर 2 पोलीस अधिकारी उभे होते. त्यांनी गणेशबद्दल चौकशी केली. मी त्यांना घरात बसवलं. काही वेळात गणेशही ऑफिसमधून आला. पोलिसांनी त्याला सांगितलं की जिच्यावर गुन्हा दाखल झाला होता ती मुलगी जामिनावर बाहेर आली आहे आणि तिने पुन्हा एकदा गणेशला धमक्या द्यायला सुरुवात केली आहे. हे ऐकताच सियाच्या चेहऱ्यावरची भीती पुन्हा स्पष्ट दिसू लागली. गणेश मात्र यावेळी शांत होता. तो म्हणाला, आता मी कोणालाही घाबरणार नाही. मी माझ्या चुका मान्य केल्या आहेत. यापुढे माझ्या कुटुंबाला त्रास देणाऱ्याविरुद्ध मी कायद्याचीच मदत घेईन. पोलिसांनी त्यांच्या धैर्याचं कौतुक केलं आणि आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला देऊन गेले. ते निघून गेले. त्या रात्री आम्ही तिघेही बराच वेळ एकत्र बसलो होतो. सियाने गणेशचा हात हातात घेतला आणि म्हणाली, आपल्या दोघांमध्ये किती गैरसमज झाले, पण आता मला एक गोष्ट समजली आहे. नवरा बायकोचं नातं फक्त प्रेमावर नाही
तर विश्वासावर टिकतं. गणेशच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, मी तुझा विश्वास तोडला होता, तो पुन्हा मिळवण्यासाठी मला आयुष्यभर प्रयत्न करावे लागले तर मी तयार आहे. त्याच्या त्या बोलण्याने माझं मन भरून आलं. काही महिन्यांनी सियाने मला एक आनंदाची बातमी दिली. ती आई होणार होती. ही बातमी ऐकताच घरात आनंदाचं वातावरण पसरलं. गणेश तर अक्षरशः आनंदाने वेडा झाला होता. तो सियाची प्रत्येक गोष्ट जपून करत होता. वेळेवर औषध, तपासण्या, पौष्टिक आहार, विश्रांती याची तो स्वतः काळजी घेत होता. मला त्या दिवशी जाणवलं की माणूस मनापासून बदलायचं ठरवलं तर तो नक्की बदलतो. दिवस सरत गेले आणि अखेर सियाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. पहिल्यांदा त्या छोट्याशा बाळाला हातात घेताना गणेशच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. तो माझ्याकडे पाहून म्हणाला, सासूबाई, आज मी खरंच पूर्ण झालो आहे. या घराला पुन्हा घर पण मिळालं ते फक्त तुमच्यामुळे. मी असत त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, मी फक्त माझं कर्तव्य केलं. खरं काम तुम्हा दोघांनी केलं आहे. विश्वास हरवला होता पण तो पुन्हा जिंकला. त्या दिवसानंतर आमच्या घरातील पुन्हा कधीही संशय, फसवणूक किंवा कटुता आली नाही. प्रत्येक सण आम्ही एकत्र साजरा करू लागलो. छोटा नातू घरभर धावू लागला की संपूर्ण घर आनंदाने भरून जायचं. मी त्याच्याकडे पाहून देवाचे आभार मानायचे. आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी संयम, प्रामाणिकपणा आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय संपूर्ण आयुष्य बदलू शकतो याची मला पुन्हा एकदा खात्री पडली. त्या दिवसापासून माझी एकच प्रार्थना आहे की प्रत्येक घरात विश्वास कायम राहो, प्रत्येक नातं प्रामाणिकपणाने फुलो आणि कोणत्याही कुटुंबावर आमच्यासारखी वेळ पुन्हा कधीच येऊ नये. नातवाच्या जन्मानंतर आमच्या घरात आनंदाचा आनंद होता. छोट्याशा बाळाच्या हास्याने घर पुन्हा जिवंत झालं होतं. गणेश ऑफिसमधून घरी आला की सर्वात आधी मुलाला कडेवर घ्यायचा. सियाई आता पूर्णपणे बदलली होती. ती घरातील प्रत्येक काम स्वतः करत होती आणि मुलाची प्रेमाने काळजी घेत होती. हे सगळं पाहून मला वाटायचं की देवाने आमच्या आयुष्यातील वादळ अखेर कायमचं शांत केलं आहे. पण नियतीने अजून एक परीक्षा आमच्यासाठी ठेवली होती. एके दिवशी सकाळी गणेश ऑफिसला निघाला होता. काही वेळाने त्याचा मला घाबरलेला फोन आला. तो म्हणाला, सासूबाई, तुम्ही आणि सिया लगेच बाहेर पडू नका. मी येईपर्यंत दरवाजा उघडू नका. त्यांचा घाबरलेला आवाज ऐकून माझ्या काळजाचा ठोका चुकला. मी त्याला कारण विचारलं, पण त्याने फोन लगेच ठेवला. सिया माझ्याकडे घाबरून पाहत होती. आम्ही दोघींनी दरवाजा आतून बंद केला. जवळपास तासाभराने गणेश पोलिसांसोबत घरी आला. पोलिसांनी संपूर्ण घराची पाहणी केली. तेव्हा आम्हाला समजलं की गणेशच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचा सूड उगवण्यासाठी त्या मुलीच्या काही ओळखीच्या लोकांनी त्याचा पाठलाग सुरू केला होता. ते घरापर्यंत येण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी योग्य वेळी त्यांना ताब्यात घेतलं होतं. काही दिवस पोलिसांनी आमच्या घराजवळ गस्त वाढवली. या घटनेनंतर गणेश आणखी सावध झाला. त्याने घरात CCTV बसवले, दरवाजांना नवीन सुरक्षा व्यवस्था लावली आणि सियाला स्वतःच्या सुरक्षेसाठी आवश्यक गोष्टी शिकवल्या. मला त्याचा अभिमान वाटत होता. पूर्वी स्वतःच्या चुकीमुळे घर उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेला गणेश आता त्याच घराच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक क्षणी उभा होता. काही महिन्यांनी न्यायालयाचा निकाल लागला. त्या मुलीला ब्लॅकमेलिंग आणि कट रचल्याबद्दल शिक्षा झाली. न्यायालयातून बाहेर पडताना गणेश माझ्याकडे आला आणि म्हणाला, आज माझ्या आयुष्यातील शेवटचं ओझंही उतरलं. आता मला भूतकाळाची भीती नाही. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, चुका प्रत्येकाकडून होतात, पण त्या मान्य करून पुन्हा त्या न करण्याची हिंमत फार थोड्या लोकांमध्ये असते. घरी परतल्यावर आम्ही सर्वांनी देवापुढे दिवा लावला. सियाने शांतपणे गणेशचा हात हातात घेतला. त्याच्या डोळ्यात आता संशय नव्हता, फक्त विश्वास होता. छोटासा नातू त्याच्यामध्ये बसून निरागसपणे हसत होता. त्या हसण्यात मला आमच्या संपूर्ण संघर्षाचं उत्तर मिळालं. त्या दिवसानंतर आमच्या घरात भूतकाळाचा विषय कधीच निघाला नाही. आम्ही वर्तमानात जगायला शिकलो होतो. मी आता वृद्धही होत चालले होते, पण मन मात्र पूर्णपणे शांत होतं. माझ्या मुलीचा संसार सुखाचा झाला होता. माझा जावई खरंच बदलला होता आणि माझा नातू प्रेमळ वातावरण वाढवत होता. यापेक्षा एका आईला, एका सासूला आणखी काय हवं असतं. मी रोज देवाला एवढीच प्रार्थना करत होते की हे सुख कायम असंच टिकून राहू, कारण विश्वासाने उभा राहिलेलं घर कोणतेही वादळापेक्षा अधिक मजबूत असतं. न्यायालयाचा निकाल लागून जवळपास 6 महिने झाले होते. आमच्या घरात पुन्हा आनंदाचं वातावरण होतं. पण एका रात्री नेमकी 12 वाजता घराची बेल जोरात वाजली. एवढ्या रात्री कोण असेल म्हणून आम्ही तिघेही दचकून उठलो. गणेशने सावधपणे दरवाजा उघडला. समोर एक 60-65 वर्षाचे गृहस्थ उभे होते. त्यांच्या हातात एक जुनी फाईल आणि काही कागदपत्रे होती. त्यांनी शांत आवाजात विचारलं, हे गणेशचं घर आहे का? गणेशने होकार दिला.
ते घरात आले आणि बसताच म्हणाले, आज मी जे सांगणार आहे ते ऐकल्यानंतर तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलेल. घरात क्षणात शांतता पसरली. त्यांनी फाईल उघडली आणि त्यातून काही जुने फोटो बाहेर काढले. त्या फोटोमध्ये लहानपणीचा गणेश एका स्त्री आणि एका पुरुषासोबत दिसत होता. गणेश आश्चर्याने म्हणाला, हे फोटो माझ्याकडे कधीच नव्हते. हे कोण आहेत? ते गृहस्थ खोल श्वास घेत म्हणाले, गणेश, तुला लहानपणापासून सांगितलं गेलं की तुझे आईवडील अपघातात गेले, पण ते सत्य नव्हतं. माझ्या हातातून चहाचा कप निसटता निसटता वाचला. सियाच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. गणेश स्तब्ध बसला होता. त्या गृहस्थांनी पुढे सांगितलं, तुझ्या वडिलांचा मृत्यू अपघातात झाला नव्हता. तो एक नियोजित गुन्हा होता आणि त्या प्रकरणातील काही लोक आजही जिवंत आहेत. हे ऐकताच आमच्या अंगावर काटा आला. तेवढ्यात बाहेरून कुणीतरी दगड मारून खिडकीची काच फोडली. गणेश धावत बाहेर आला, पण रस्त्यावर कुणीच नव्हतं. फक्त एक पांढरं पाकीट पडलेलं होतं. त्यात एकच ओळ लिहिलेली होती, जुना इतिहास उकारण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर यावेळी संपूर्ण कुटुंबाची किंमत मोजावी लागेल. ती चिठ्ठी वाचताच आम्हाला समजलं की संकट संपलेलं नव्हतं. उलट आता आमच्या आयुष्यात एका अशा रहस्याची सुरुवात झाली होती ज्याचा संबंध गणेशच्या भूतकाळाशी होता आणि ज्यामुळे आमचं संपूर्ण आयुष्य पुन्हा एकदा बदलणार होतं. त्या धमकीच्या चिठ्ठीनंतर घरातील वातावरण पूर्णपणे बदललं. गणेशने लगेच पोलिसांना माहिती दिली, पण कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाहीत. त्या रात्री मात्र आमच्या तिघांच्याही डोळा लागला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ते वृद्ध गृहस्थ पुन्हा आले. यावेळी त्यांच्या हातात आणखी काही कागदपत्र होती. त्यांनी शांतपणे ती फाईल गणेशसमोर ठेवली आणि म्हणाले, ही फाईल आजवर मी जपून ठेवली होती. आता ती तुझ्या ताब्यात देण्याची वेळ आली आहे. गणेशने थरथरत्या हातांनी फाईल उघडली. आत जुने फोटो, वर्तमानपत्रांच्या कातरणांचा गठ्ठा आणि एका डायरीची काही पानं होती. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, जर हा कागद गणेशच्या हातात पडला असेल तर समज माझ्यावरचं संकट खरं ठरलं. ती अक्षरं गणेशच्या वडिलांची होती. आम्ही तिघेही स्तब्ध होऊन ती डायरी वाचू लागलो. त्यात लिहिलं होतं की गणेशचे वडील एका मोठ्या बांधकाम कंपनीत प्रामाणिक अधिकारी होते. कंपनीच्या मालकाने कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला होता. त्या सर्व पुराव्यांची माहिती गणेशच्या वडिलांकडे होती. त्यांनी सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर काही दिवसातच त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. अधिकृत नोंदीत तो अपघातात म्हणून दवाखान्यात आला, पण डायरीत स्पष्ट लिहिलं होतं की तो अपघात नव्हता. गणेशच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. तो माझ्याकडे पाहत म्हणाला, सासूबाई, माझ्या आईवडिलांना न्याय मिळालाच नाही. मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, सत्य कितीही वर्ष दडपलं गेलं तरी एक दिवस बाहेर येतच. तेवढ्यात फाईलमधून एक जुनं छायाचित्र खाली पडलं. त्या फोटोमध्ये गणेशचे वडील काही लोकांसोबत उभे होते. गणेश अचानक थबकला. त्याने फोटोतील एका व्यक्तींकडे बोट दाखवलं आणि घाबरलेल्या आवाजात म्हणाला, हा माणूस, मी याला काही दिवसांपूर्वी ऑफिसमध्ये पाहिलं होतं. माझ्या अंगावर काटा आला. म्हणजे भूतकाळ अजूनही वर्तमानपत्राचा पाठलाग करत होता. त्या वृद्ध गृहस्थांनी गंभीर आवाजात सांगितलं, तुला आता फार सावध राहावं लागेल. ज्यांनी तुझ्या वडिलांना संपवलं त्यांना ही डायरी बाहेर येणं अजिबात परवडणार नाही. ते संध्याकाळी आम्ही चौघे मिळून थेट गुन्हे शाखेत गेलो आणि सर्व कागदपत्र अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली. अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपास सुरू केला आणि डायरीतील माहिती खरी असल्याची शक्यता व्यक्त केली. काही दिवसांनी एका मोठ्या उद्योगपतीच्या घरावर छापा पडला. अनेक जुनी कागदपत्र, आर्थिक व्यवहाराचे पुरावे आणि काही गुप्त नोंदी पोलिसांच्या हाती लागल्या. टीव्हीवर ही बातमी झळकताच संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. गणेश शांतपणे टीव्हीकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात राग नव्हता, फक्त आपल्या आईवडिलांना न्याय मिळण्याची आशा होती. पण त्याच रात्री आमच्या घरासमोर एक काळी कार येऊन थांबली. त्यातून उतरलेल्या एका अनोळखी व्यक्तीने दरवाजाखाली एका बंद लिफाफा सरकवला आणि क्षणात कार भरधाव निघून गेली. गणेशने लिफाफा उघडला. आत फक्त एक पेनड्राईव्ह आणि एक छोटी चिठ्ठी होती. त्यावर लिहिलं होतं, सत्याचा फक्त अर्धाच भाग तुझ्या हातात आहे. उरलेलं सत्य पाहायचं असेल तर उद्या रात्री 11 वाजता जुन्या गिरणीत एकटाच ये. पण लक्षात ठेव, जर पोलिसांना सोबत आणलंस तर तुझ्या कुटुंबाला पुन्हा कधीच पाहू शकणार नाहीस. ती चिठ्ठी वाचून आमच्या घरात पुन्हा एकदा मृत शांतता पसरली. गणेशच्या आयुष्यातील सर्वात धोकादायक रात्र आता सुरू होणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच घरात तणावाचं वातावरण होतं. गणेश वारंवार त्या चिठ्ठीकडे पाहत होता. सिया डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. मी मात्र मनाशी एक निर्णय घेतला होता, भावनेच्या भरात कोणतीही चूक करायची नाही. संध्याकाळी मी गणेशला म्हणाले,
तू त्या ठिकाणी जाणार आहेस, पण एकटा नाही. आपण कायद्यावर विश्वास ठेवू. गुन्हेगार कितीही हुशार असला तरी सत्यापासून फार काळ पळू शकत नाही. सुरुवातीला गणेश तयार नव्हता. त्याला आमच्या जीवाची भीती वाटत होती. पण शेवटी त्याने माझं ऐकलं. आम्ही सर्व माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यांनी अत्यंत गुप्तपणे योजना आखली. ठरलेल्या रात्री गणेश एकटाच जुन्या गिरणीकडे गेल्यासारखा दिसत होता, पण परिसरात साध्या वेशातील पोलीस आधीच तैनात होती. रात्री 11 वाजता गिरणीच्या अंधाऱ्या आवारात 3 गाड्या येऊन थांबल्या. त्यातून काही लोक खाली उतरले. त्यांच्यात तो उद्योगपतीही होता, ज्याच्यावर संशय होता. तो हसत म्हणाला, तुझ्या वडिलांनी आमच्या विरुद्ध पुरावे जमा केले होते, त्यामुळे त्यांना कायमचं गप्प करावं लागलं. आता तूही त्याच मार्गावर चाललास. त्याचे शब्द ऐकताच गणेशचा राग अनावर झाला, पण त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले. तो आणखी काही बोलणार इतक्यात त्या उद्योगपतीने आपल्या साथीदारांना गणेशला पकडण्याचा आदेश दिला. ते पुढे सरसावताच आणि अचानक चारही बाजूंनी पोलिसांनी त्यांना घेरलं. कोणीही पळायचा प्रयत्न करू नका, असा इशारा देत अधिकाऱ्यांनी सर्वांना शरण येण्यास सांगितलं. काही जणांनी पळण्याचा प्रयत्न केला, पण काही मिनिटातच सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात गेले. उद्योगपतीच्या मोबाईलमधून, लॅपटॉपमधून आणि इतर कागदपत्रांतून अनेक वर्षापूर्वीचे गुन्ह्याचे पुरावे मिळाले. न्यायालयात दीर्घ सुनावणी झाली. अखेर गणेशच्या वडिलांच्या खुनामागील संपूर्ण कट उघडकीस आला. दोषींना कठोर शिक्षा झाली. अनेक वर्षांनी गणेशच्या आईवडिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. निकालाच्या दिवशी न्यायालयाच्या पायऱ्यावर उभा राहून गणेशच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो माझ्याकडे आणि सियाकडे पाहत म्हणाला, आज माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं ओझं उतरलं. माझ्या आईवडिलांचा आत्मा आज नक्कीच शांत झाला असेल. काही महिन्यांनी आम्ही सर्वजण गणेशच्या आईवडिलांच्या स्मारकाजवळ गेलो. गणेश, सिया आणि त्यांचा छोटासा मुलगा तिथं फुलं अर्पण करत उभे होते. मी देवाकडे हात जोडले आणि मनोमन आभार मानले. आयुष्याने आम्हाला अनेक कठीण परीक्षा दिल्या, पण प्रत्येक वेळी सत्य, संयम आणि एकमेकांवरील विश्वास यामुळे त्या पार केल्या. घरी परतताना सिया माझा हात हातात घेऊन म्हणाली, आई, तू त्या दिवशी आमच्याकडे थांबायचा निर्णय घेतला नसतास तर आज आमचं आयुष्य कदाचित उद्ध्वस्त झालं असतं. मी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले, घर टिकवण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं. विश्वास, प्रामाणिकपणा आणि योग्य वेळी घेतलेला धाडसी निर्णयही तितकाच महत्त्वाचा असतो. सूर्य मावळत होता, पण आमच्या आयुष्यात नव्या पहाटेची सुरुवात झाली होती. गणेश आणि सिया एकमेकांच्या सोबतीने नव्या विश्वासाने संसार करू लागले. त्यांचा मुलगा प्रेम, संस्कार आणि आनंदाच्या वातावरणात वाढू लागला. माझंही आयुष्य समाधानाने भरून गेलं. शेवटी मला एक गोष्ट मनापासून पटली. खोटं कितीही सामर्थ्यवान वाटलं तरी शेवटी विजय नेहमी सत्याचाच होतो आणि विश्वासावर उभं राहिलेलं कुटुंब कोणत्याही संकटापेक्षा अधिक मजबूत असतं. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.